What did happen to the last 10? I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of हॅलो फ्रेंड्स, आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातलं एक सुंदर आणि प्रसिद्ध ठिकाण गणपतीपुळे. तर गणपतीपुळे कोकणचा हा पूर्ण ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही लास्टपर्यंत जरूर पहा. आणि हा आमचा वन डे टूर होता. तर गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे आणि हे ठिकाण महाराष्ट्राच्या कोकण भागातील रत्नागिरी जिल्ह्यातील पश्चिम किनाऱ्यावर बसलेलं आहे. तर रोजच्या तणावमुक्त जीवनातून बाहेर येण्यासाठी आणि आपल्या कुटुंबासोबत या शांत आणि सुंदर निसर्गाच्या सौंदर्यात हरवून जाण्यासाठी तुम्ही इथे येऊ शकता. इथला समुद्रकिनारा, निसर्ग आणि शांती खरंच खूप अनुभवण्यासारखी आहे. तर गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यात असून आपण इथे पुणे किंवा मुंबईवरून इथे गाडीने आरामात येऊ शकतो. रस्त्यावरून जाताना आपल्याला नारळाची झाडे, डोंगरदऱ्या आणि कोकणाची खरी सुंदरता आपल्याला इथून दिसते. तर समोर निळाक्षार समुद्र किनारा, हिरवागार निसर्ग आणि भक्तीने भरलेले इथे गणपतीचं मंदिर. खरंच ही एक अशी जागा आहे जिथे निसर्ग, भक्ती आणि शांती एकत्र येतात. तर आम्ही इथे ग्रीन लीफ नावाचे एक रिसॉर्ट बुक केलं होतं. तर आज रात्री आम्ही इथेच स्टे करणार आहोत आणि उद्या सकाळी गणपतीच्या दर्शनासाठी जाणार आहोत आणि पूर्ण कोकण पण फिरणार आहोत. तर हे रिसॉर्ट खूप छान आहे, तुम्ही पाहू शकता. तर आम्ही आता निघालो आहोत मंदिराकडे जाण्यासाठी. तर इथे पाहू शकता तुम्ही इतका सुंदर निसर्ग, जिथे तिथे नारळाची झाडे आणि खरंच खूप छान इथलं वातावरण होतं. तर तुम्ही नवरा माझा नवसाचा हा पिक्चर पाहिलाच असेल. तर त्या पिक्चरमध्ये दाखवलेल्या गणपतीचं हेच ते मंदिर आहे. तर आता आपण इथे पोहोचलो आहोत आणि हा खरंच खूप नवसाला पावणारा गणपती आहे. तर इथले लोकल फेमस फूड आहेत कोकम, फणसाची गरे, आमसूल आणि फिश थाली आणि उकडीचे मोदक आणि आंबे.
हे मंदिराचं एंट्री गेट आहे आणि त्याच्यासमोरच MTDCचं रिसॉर्ट आहे, जे की 2-3 महिने आपल्याला पहिले बुक करावं लागेल आणि इकडे पार्किंगसुद्धा आहे. तर मंदिराच्या बाहेरच प्रसादाची आणि पूजेच्या साहित्याची दुकाने आहेत आणि इकडे समोर बीचवर जायसाठी रस्ता आहे. तर हे दुकाने आहेत आणि इकडे रस्ता आहे. तर आता आपण काही पूजेचं सामान घेऊया. तर इथे आपण चप्पल सोडू शकतो आणि इथून आपल्याला लाईनमध्ये लागायचं आहे. वीकेंड असल्यामुळे ते थोडी रश होती, पण तरीही आम्हाला जास्त वेळ काही लागणार नाही. आपण लाईनमध्ये आहोत तोपर्यंत मी तुम्हाला या मंदिराचा काही इतिहास थोडक्यात सांगते. तर या मंदिराचे बांधकाम हे स्थानिक दगडांपासून केलेलं आहे आणि मुख्य दरवाजावर 2 मोठे हत्ती आणि समोर मोठा मूषक आहे. असं म्हणतात की त्या मूषकच्या कानात आपण विश मागितली की ती पूर्ण होते आणि आपली इच्छा तो गणपतीपर्यंत पोहोचवतो. तर इथे आलेल्या भाविकासाठी खिचडीचा प्रसाद सुद्धा होता आणि या खिचडीची टेस्ट पण खूप छान होती. गणपतीपुळे मंदिराची स्थापना 400 ते 500 वर्षापूर्वी झाली आहे. स्थानिक कथा सांगतात की बालभटजी भिडे नावाचे एक ब्राह्मण आपल्या वैयक्तिक संकटांमुळे केवड्याच्या जंगलात तपश्चर्या करत होते. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणपतीने त्यांना दर्शन दिले आणि तेथेच एक स्वयंभू मूर्ती प्रकट झाली. ही मूर्ती जमिनीच्या बाहेरून प्रकट झालेली आहे, ज्यामुळे ती स्वयंभू गणपती म्हणून ओळखली जाते. ही मूर्ती पश्चिमेकडे तोंड करून आहे, जे भारतातील मंदिरांमध्ये दुर्मिळ आहे. त्यामुळे गणपतीला पश्चिम द्वार देवता असेही म्हटले जाते. आणि मंदिराच्या बाजूला प्रदक्षिणा मार्ग सुद्धा आहे. भक्त टेकडीच्या सभोवताल सुमारे 1 किलोमीटर लांबीचा प्रदक्षिणा मार्ग पूर्ण करतात, जो धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो. तर मंदिरात मोबाईल किंवा कॅमेरा काही अलाउड नव्हतं, तरी पण मी तुम्हाला इथे गणपतीची मूर्ती दाखवायचा प्रयत्न केला आहे. तर आमचं 15 ते 20 मिनिटात गणपतीचं खूप छान दर्शन झालं आणि मंदिराच्या बाजूचा समुद्र किनारा हा खूप खवताळलेला असतो, त्यामुळे आम्ही तिथे गेलो नाहीत. तर आता आम्ही जात आहोत आरेवारे बीचला.
तर इथल्या समुद्र किनाऱ्यावरती भरपूर सारे शंख शिंपले तुम्हाला दिसतील। तर हे शंख शिंपले तुम्ही मेमरीसाठी तुमच्या घरी नेऊ शकता। आणि इथे जे छोटे छोटे डॉट्स दिसत आहेत वाळूमध्ये ते क्रॅब्स आहेत। तरी ते आता सध्या ते छोटे असल्यामुळे काय आपल्याला काही करू शकत नाही। तर हे पहा क्रॅब्स, इथे भरपूर सारे क्रॅब्स आहेत। तर या बीचवरती भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, कॅमल राईड, पॅरासेलिंग, बोट राईड आणि बरंच काही इथे ॲक्टिव्हिटीज आहेत। नॅचरल ब्युटी, शांती आणि ॲडव्हेंचरचा परफेक्ट कॉम्बो या बीचवरती आहे। मनाला शांती देणारा आणि रिलॅक्स फील करणारा हा समुद्र किनारा खरंच खूप स्वच्छ आहे। तर फ्रेंड्स, असा होता माझा गणपतीपुळे ट्रिपचा अनुभव, डिवाइन, रिलॅक्सिंग आणि मेमोरेबल। तर तुम्ही इथे गेलाय का किंवा जाण्याचा प्लॅन आहे का, कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।